मित्रांनो, मी सुहाना सारिका दिलीप जोटे, वर्ग 8वीची विद्यार्थिनी। आज खासगीकरण हे लोकहिताचे आहे की नाही या बाजूने असमत बाजूने बोलण्याकरिता तुमच्या समक्ष उभी आहे। मित्रांनो, विषय मांडत असताना प्रश्न असा निर्माण होतो की नेमके खासगीकरण म्हणजे काय। खासगीकरण म्हणजे काय? मित्रांनो, सरकारी मालमत्ता आणि खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित होणे ही जरी खासगीकरणाची व्याख्या असली तरी नेमके खासगीकरण म्हणजे कुठल्याही क्षेत्राला हस्तांतरित करणे ही त्याची व्याख्या आहे। मित्रांनो, खासगीकरण हा विषय मांडत असताना नेमका प्रश्न असा पडतो की खासगीकरण आपल्यासाठी हिताचे आहे की नाही। जर हे खासगीकरण आज लोकहिताचे आहे, आज कित्येक दवाखाने, कित्येक शाळा, कित्येक अशा गोष्टी ज्या खासगी क्षेत्राकडे वळलेल्या आहेत, तरी मित्रांनो आज खासगीकरण हे लोकहिताचे नाही असे मला वाटते। कारण आज कित्येक जण इथे बसलेले कित्येक लोक असेल जे सरकारच्या सोयीसुविधा किंवा सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि जर हे खासगीकरणचा आकडा वाढत गेला किंवा खासगीकरण जर वाढत गेलं तर आज मजदूर लोक किंवा गरीब वर्ग त्यांना आज त्या सोयीसुविधाचा लाभ घेता नाही येईल आणि या सोयीसुविधा सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। मित्रांनो, असंच एक उदाहरण म्हणजे आज एका कुठल्याही गरीब व्यक्तीचा मुलगा आज सरकारी शाळेत शिकत आहे आणि जो कुठल्याही गरीब व्यक्तीचा मुलगा आज सरकारी शाळेत शिकत आहे, त्याच्याजवळ पैसे नसल्यामुळे तो सुद्धा काय करणार आणि जर असंच खासगीकरण वाढत गेलं तर आज गरीब वर्गांना सुद्धा त्यांच्या मुलांना शिकवण्याची संधी मिळणार नाही। आज गरीब वर्गाला सुद्धा त्यांच्या मुलांचे किंवा त्यांच्या स्वतःची ट्रीटमेंट ही खासगी क्षेत्रामध्ये खासगी दवाखान्यामध्ये करू शकणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की खासगीकरण हे लोकहिताचे नाही आहे। मित्रांनो, नुसतंच खासगीकरण करून चालणार नाही तर आज कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या खासगीकरणाशिवाय सुद्धा आपल्याला गरजेचे आहेत। खासगीकरण हे आपले मूलभूत अधिकार तर आपले सोयीसुविधा किंवा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतातच। आज म्हणजे प्रत्येक गोष्टी जसं दवाखाने, शिक्षण, आज सगळ्यांना हे खासगी ठिकाणचंच आपल्याला दिसत आहे। मात्र आज गरीब वर्ग किंवा मजदूर वर्ग त्यांच्यासाठी हे खासगीकरण हे त्यांच्यासाठी नाही किंवा त्यांना सरकारच्या सोयी सवलतीची फार गरज भासते। खासगीकरण जर असंच वाढत गेलं तर कदाचितच आज मजदूर वर्गांना त्यांच्या मुलाबाळांना किंवा त्यांच्या स्वतःला सरकारची सोयी सुविधा मिळणार नाही आणि आज सरकार त्यांची कामं करतच आहे। नुसतं सत्तेवर बसूनच नाही तर ते सरकार आज त्यांच्या ठिकाणी आणि त्यांच्या देशासाठी, त्या देशातील नागरिकांसाठी कित्येक अशा सोयी सवलती काढत आहे आणि लोकांना मदत करत आहे। आणि जर हे खासगीकरण वाढत गेलं तर आज सरकारच्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्या आता भेटायला वेळ लागणार नाही। शेवटी या विषयाचं खंडन करत असताना मी एवढंच बोलू इच्छिते की ज्या प्रकारे अगोदर येऊन गेलेला मुलगा जो सांगून गेला की खासगीकरण हे लोकहिताचे आहे, पण मी हेच म्हणू इच्छिते की जरी हे खासगीकरण वाढत गेलं तर आज सरकारच्या सोयी सवलती सुद्धा भेटायला वेळ लागणार नाही आणि जर ह्या सोयी सवलती भेटल्या तर मजदूर वर्ग किंवा गरीब वर्ग यांना या सोयी सवलतीचा लाभ घेता येणार नाही आणि ज्यांच्याकडे आज पैसा आहे ते खासगी क्षेत्राकडे वळणारच। मात्र जे गरीब वर्ग आहेत त्यांना त्यांच्या खर्च पाणीसाठी किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीसाठी ह्या खासगीकरणाचा लाभ घेता येणार नाही। म्हणून मला खासगीकरण हे लोकहिताचे नाही असे वाटते। धन्यवाद।